बघा, आपण मसावी लसावी भाग 1 मध्ये मसावी लसावी म्हणजे काय, त्याच्यावर आधारित जी बेसिक उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणे आपण बघितलेलो आहोत. आता आपण मसावी व लसावी यावर आधारित पुढील उदाहरणं आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर एक प्रश्न आहे की 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 व 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांची समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वह्या लागतील. बघा, ज्या वेळेला आपल्याला अशी शाब्दिक उदाहरणं येतात त्यावेळेला आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजा जर उदाहरणामध्ये त्या ठिकाणी लहानात लहान किंवा कमीत कमी जर हे विचारलं असेल तर आपल्याला काय करायचं असतं, त्या संख्यांचा लसावी काढायचा असतो. आणि समजा जर आपल्याला मोठ्यात मोठी किंवा जास्तीत जास्त हे विचारलं असेल तर आपल्याला काय करावं लागतो, तर त्या ठिकाणी आपल्याला मसावी काढायला लागतो. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, इथं बघा काय विचारलेलं आहे, तर 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 व 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांची समान वह्या असलेले गठ्ठे तयार करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वह्या लागतील. मग इथं जास्तीत जास्त आहे म्हणून मला काय करावं लागेल, मसावी काढावं. ठीक आहे. मग आता आपण मसावी आणि लसावी कसं काढायचं ते आपण बघितलेलो आहोत. सुरुवातीला 231चा आपल्याला अवयव पडून बघा, 7 आपल्याला भाग जातो का, बघा 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. पुन्हा या 33चे भाग बघा, 3 गुणिले 11 किंवा 11 गुणिले 3, म्हणजे इथं मला फायनल अवयव मिळाले 7 गुणिले 3 गुणिले 11. बघा, दुसरी संख्या आहे 252. आता 252ला सुद्धा 7 भाग जातो का, बघा 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 7 संग 42. बरं, आता 36ची फोड मी काय करतो, बघा 2 गुणिले 18. पुन्हा या 18ची फोड काय करतो मी, 2 गुणिले 2 गुणिले 9. पुन्हा या 9ची फोड मी कशी पाडतो, बघा 3 गुणिले 3. म्हणजे माझ्याकडे फायनल अवयव काय आले, तर हे माझे फायनल अवयव आले. आता शेवटची संख्या आहे 126. आता 126ला सुद्धा 7 भाग जातो, बघा 7 एके 7, 7 आठी 56. पुन्हा या 18ची मला फोड पाडायची आहे. 18ची फोड पाडायची म्हणजे 3 गुणिले 6. पुन्हा या 6ची फोड पाडायची म्हणजे 2 गुणिले 3. म्हणजे मला या ठिकाणी काय आले, अवयव आले. बरं, आता मला काय करायचं आहे, मसावी पाहिजे. मसावी म्हणजे काय असतो, तर सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे काय, सर्वांच्या मध्ये तो सामायिक पाहिजे. बरोबर. मग आता हे सामायिक अवयव कोणकोणते आहेत, बघा इथं 7 आहे, इथं 7 आहे, सॉरी कारण आपल्याला फायनल अवयव घ्यायचे. तर परत इथं 7 आहे, 7 हा एक अवयव सामायिक आहे. पुढं बघा आणखी 3 आहे, 3 आहे, 3 आहे. बरं, आणखी कोणता अवयव आहे का, नाही. म्हणजे हे 2च अवयव काय आहेत, सामायिक आहेत. म्हणून 7 त्रिक किती आले, 21. म्हणून मसावी किती आला, 21. आणि म्हणून प्रत्येक गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त किती वह्या असतील, प्रत्येक गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त 21 वह्या असतील. तर हे आपलं काय झालेलं आहे, उत्तर झालेलं आहे. पुढचं उदाहरण बघा, इथे बघा. ठीक आहे, थोडंसं आपण इथेच बघू. हां, बघा 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 144, 112 व 192 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांची समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या असतील. पुन्हा मला काय करावं लागेल, बघा इथं 144चे अवयव पाडावे लागतात. आता डायरेक्ट आपण 144चे अवयव पाडू शकतो का, बघा डायरेक्ट पाडू शकतो. 12 गुणिले 12. पुन्हा 12चे अवयव काय झाले, 3 गुणिले 4. पुन्हा या 12चे अवयव झाले 3 गुणिले 4. आपण हे अवयव कसे पाडायचे ते शॉर्टकटमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा बघा 3 गुणिले 2 गुणिले 2 आणि पुन्हा इथं 3 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे माझे फायनल अवयव इथं आले. बघा पुढे आता काय झालं, पुढची संख्या किती आहे, 112. पुन्हा बघा 112ला मी काय करतो, 8 गुणतो. बघा 8 गुणिले 8 एके 8, 8 चौक 32. बरं, ह्या 8 याचाच अर्थ काय झाला, 2चा घन झाला. म्हणजे याचे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 पडले.
बरं, या 14चे अवयव काय झाले? 2 गुणिले 7, म्हणजे हे याचे काय झाले? फायनल अवयव झाले. पुन्हा 192. आता 192 म्हटल्यानंतर पुन्हा बघा 8 भाग जातो. बघा 8 गुणिले 8 दुनी 16 आणि 8 चौक 32. आता 8 म्हणजे पुन्हा याचे अवयव आपण बघितलेले आहेत, 2चा घन आहे. बरं, 24चे अवयव 2 गुणिले 12. पुन्हा या 12चे अवयव आपण पाडू. बघा 1 2 3 4 2 वेळा आहे. पुन्हा म्हणजे 2 गुणिले 6. आता 6चे अवयव मी काय करतो? डायरेक्ट 2 गुणिले 3 पाडतो. म्हणजे काय करतो मी? थोडेसे अवयव डायरेक्ट पाडलेले आहेत. का? इथं थोडीशी जागा या ठिकाणी आपल्याला PDF कमी राहील. आता इथं काय झालं? आता इथं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? बघा जास्तीत जास्त विचारलं म्हणून मी काय करणार? सामायिक अवयव घेणार. बघा आता इथं सामायिक अवयव कुठले कुठले आहेत? 2 आहे, 2 आहे, 2 आहे, म्हणजे एकदा 2 आला. पुन्हा बघा इथं 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे. पुन्हा इथं 2 आहे, 2 आहे, 2 आहे, इथं 2 आहे. बरं, आता काय आहे इथं? बघा पुन्हा इथं 2 आहे, 2 आहे, पुन्हा इथं 2 आहे. बरं, आता कुठला अवयव आहे का सामायिक? 3 नाही. म्हणजे एवढेच सामायिक अवयव आले. म्हणजे काय आले? 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. म्हणून त्याचे गठ्ठे किती करावे लागतील? 16 गठ्ठे करावे लागतील. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3, 4 व 5ने भाग दिल्यास, विभागणी इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, 5ने भाग दिल्यास प्रत्येक वेळेस बाकी 1 राहते. बघा काय करायचं आपल्याला? इथं काय विचारलेलं आहे? लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या म्हणजे आपण काय काढतो? मग लसावी काढतो. का? लहानात लहान संख्या म्हटलं तर मला काय पाहिजे? लसावी काढायची. बरं, आता लसावी कशा कशाची काढणार? 3, 3चे अवयव 3 गुणिले 1, 3 एके 3, 4, 4चे अवयव 4 एके 4, 5चे अवयव 5 एके 5. बरं, याचा लसावी, याचा अर्थ आता या 4चे काय फोड पाडली मी जरी 2 गुणिले 2 तरीही काय होईल? या सगळ्यांचा लसावी म्हणजेच काय येणार आहे? असामायिक अवयव सगळेच आहेत. 3 गुणिले 4 गुणिले 5 म्हणजे किती झाले? 5 20, 20 3 60. बरं, माझं उत्तर आलं का? नाही. इथं लसावी आला 60. पण इथं शेवटी काय म्हटलं आहे? प्रत्येक वेळी बाकी किती शिल्लक राहते? 60. मग त्या संख्येमध्ये 60 शिल्लक राहणार आहे ना, म्हणून मी काय करणार? 60 अधिक 1. कारण इथं काय करायचं असतं? जी बाकी शिल्लक राहते ती बाकी या लसावीमध्ये काय करावी लागते? अधिक करावी लागते. म्हणून माझं उत्तर येणार आहे 61. आणि मग ती संख्या काय येणार आहे? 61. बघा सोपं आहे. हे उदाहरणसुद्धा सेम आहे. काय म्हणलेलं आहे? अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 5, 12, 15ने भाग दिल्यास प्रत्येक वेळेस बाकी 4 राहते. ठीक आहे. आता आधी काय करू आपण? लहानात लहान संख्या म्हणून आधी काय करून घेऊ? आधी लसावी काढून घेऊ. बघा आधी लसावी काढून घ्यायची. मग काय करतो? बघा 5, 5 म्हणजे 5चे अवयव 5 एके 5. पुन्हा 12, 12चे अवयव 2 गुणिले 6. पुन्हा 6ची फोड पाडली मी 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा शेवटी थोडंसं कन्फर्म करायचं यांचा गुणाकार येतो का? बरं, 2 2 4 4 त्रिकोण 12 बरोबर आहे. 15, 15ची फोड मला पाडायची आहे 3 गुणिले 5. मग आता बघा इथं मला लसावी याचा अर्थ काय पाहिजे? असामायिक अवयव पाहिजे प्लस सामायिक अवयव. म्हणजे सामायिक पण पाहिजेत आणि असामायिक पाहिजेत. कधी? लसावीमध्ये. बरोबर. बघा मग आता इथं बघू. बघा इथं सामायिक म्हणजे सगळ्यात एकही नाही. बरं, इथं 5 आहे, इथं 5 आहे. 2 वेळा जरी असेल तरी आपण 1 वेळाच घेतो. बरं, इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे पण 3 घेतो. आता राहिलं काय? 2 गुणिले 2 म्हणजे सगळ्यांचा गुणाकार किती आला? 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. म्हणजे लसावी किती आला? 60. अधिक याच्यामध्ये आपण काय करतो? जी बाकी राहते ती बाकी आपण याच्यामध्ये काय करतो? अधिक करतो. म्हणून 60 अधिक 4 किती आली? ती संख्या 64. म्हणून अशी लहानात लहान संख्या कोणती आहे की जिला 5, 12, 15ने भाग दिल्यास बाकी 4 राहते? तर ती संख्या आहे 64. ठीक आहे. पुढे बघा. पुढं अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 5 मिळवले? बघा इथं बाकी राहत होती, इथं काय राहत होती? बाकी.
इथं काय म्हटलं, इथं 5 मिळवले असता 12, 15, 18ने निशेष भाग जाईल. बरं, इथं सुद्धा मी काय करणार, सेम करणार. बघा काय करणार, आधी लहानात लहान संख्या म्हटली, लहानात लहान संख्या म्हटल्यानंतर मला काय काढावं लागेल, आता लसावी काढावी लागेल. आता 12 म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 3 आपण वर बघितलं होतं, म्हणजे डायरेक्ट आता आपल्याला अवयव निघतात. 15चे अवयव काय झाले बघा, 3 गुणिले 5. बरं, आता 18चे अवयव काय, 2 गुणिले 9. 9ची फोड आपण पुन्हा काय पाडतो, 3 गुणिले 3. म्हणजे माझ्याकडे हे अवयव आलेले आहेत. बरं, आता याच्यामध्ये मला सामायिक पण पाहिजेत आणि असामायिक पण पाहिजे. बरं, पहिला सामायिक अवयव बघा, 3 3 3, म्हणजे सामायिक अवयव आहेत 3. बाकी कोणता आहे का, नाही. आता 2मध्ये सामायिक आहे का बघा, बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे हा एक 2 आला. आता बाकी कुठला आहे का, नाही. मग राहिलेले सगळेच अवयव आले, 2 5 आणि 3. म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार किती आला बघा, इथं बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60, 60 त्रिक 180. म्हणजे लसावी किती आला, 180. पण या उदाहरणात काय म्हटलं होतं, बाकी राहते. आणि इथं काय म्हटलंय, मिळवले असता, म्हणजे ती मिळवल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात ना, म्हणजे त्या संख्येत 5 मिळवल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मला काय करावं लागेल, ती 5 वजा करावं लागतील. म्हणून 180मधून 5 कमी केल्यानंतर किती आले, 175. म्हणजे ती संख्या काय असणार आहे, 175. आता हा प्रश्न सेम आहे बघा, अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 5 मिळवले असता 20, 25, 32 या संख्यांनी निशेष भागलो. पुन्हा इथं लहानात लहान संख्या म्हटली म्हणून लसावी काढायची. बघा लहानात लहान संख्या म्हटली तर काय करतो आपण, लसावी काढतो. काय झालं, 20 म्हणजे काय, सामायिक पण अवयव पाहिजे पण असामायिक पण पाहिजे. पहिल्यांदा आपण सामायिक अवयव आहेत का, बघा 3 मध्ये कोणताही अवयव सामायिक, 2 मध्ये बघू आधी, इथं 5 आहे, 5 आता इथं 2 आहे, 5 वर गेला, इथं 2 आहे, 5 वर गेला. तर राहिलेली सगळे अवयव 5 2 2 2 सगळ्यांचा गुणाकार 2 काय असणार आहे, लसावी. आता बघा किती आहे, 5 10 100 400 400 थोडंसं आपल्याला इथं अवयवमध्ये काही कन्फ्युजन झालेलं आहे. तर आता लसावी म्हणजे काय आहे, लसावी म्हणजे सामायिक अवयव ही पाहिजे आणि असामायिक अवयव, बरोबर. आता सामायिक अवयव बघा कोणते कोणते आहेत, आधी बघायचं 2 1 2 आला, हा 1 2 हा 1 हा 1 2 आला. आता हा 5 हा 5 याचा अर्थ हा 5 आला, पुन्हा हा 1 आता 2 2 4 4 मधून काय करावं लागेल, लसावी किती आली, लसावी किती आली, आता काय करावं लागेल, 5 मिळवले असतात म्हणून या 800 मधून मी 5 कमी करतो, काय असणार आहे 795. बघा सोपं आहे, थोडंसं फक्त समजून घ्यायचं. जर मिळवले असता म्हटलं तर वजा करायचं आहे,
आणि शिल्लक राहणार किंवा बाकी राहते म्हटलं तर तेवढं आपल्याला काय करायचं आहे, अधिक करायचं आहे. पुढे बघा, एका टोपलीत काही फुले आहेत. एका टोपलीत काही फुले आहेत, त्याचे 8 फुलांचे हार बनवल्यास 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनवल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात. तर टोपलीत एकूण फुले किती? इथं बघा, इथं शिल्लक राहण्याची संख्या वेगवेगळी आहे. इथं शिल्लक राहण्याची संख्या काय आहे, वेगवेगळी आहे. बरोबर, म्हणजे जर आपण 8 फुलांचे हार बनवले तर 3 उरणार आहेत, 12 फुलांचे हार बनवले तर 7 उरणार आहेत आणि 15 फुलांचे हार बनवले तर 10 उरणार. ठीक आहे, मग पहिलं काम काय करायचं, आपण किती फुलांचे हार बनवणार का नाही त्यांचा लसावी काढून घ्या. म्हणजे मला लसावी कशाचा काढायचा आहे बघा. बघा, ज्या फुलांचे हार बनवायचे म्हणजे किती, 8 फुलांचे, 12 फुलांचे आणि 15 फुलांचे, म्हणजे 8, 12 आणि 15 यांचा मला काय करावं लागेल, आधी लसावी काढून घ्या. बरं, लसावी काढूया. चला, मग आता 8चा बघा, 8ची फोड आली 2 गुणिले 2 गुणिले 2. बरं, 12ची फोड आली 2 गुणिले पुन्हा 6ची फोड आली 2 गुणिले 3 आणि 15ची फोड आली 3 गुणिले 5. आता आपल्याला ही फोड डायरेक्ट येते कारण आपण भरपूर उदाहरणे याची सोडवलेली आहेत. भाग 1 मध्ये सुद्धा आपण यातली भरपूर उदाहरणं सोडवलेली आहेत. बरं, लसावी म्हणजे काय, सामायिक पण पाहिजे आणि असामायिक पण पाहिजे. बरोबर, मग आता इथं बघा 2 आहे, 2 आहे, इथं 2 घेतलं, पुन्हा 2 2, इथं 2 घेतलं, हे 3 दोघांमध्ये आहे म्हणून 3 घेतलं, पुन्हा 2 गुणिले 5. मग या सगळ्यांचा गुणाकार 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. म्हणजे लसावी किती आला, 120. बरोबर, पण आता काय म्हटलं आहे, प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संख्या उरतात, प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संख्या उरतात. बरं, आता काय संख्या उरतात बघा, किती संख्या उरतात बघा. जर बघा, जर 8 फुलांचे हार बनवले तर 3 संख्या उरतात, 3 फुलं उरतात. 12 फुलांचे हार बनवले तर 7 फुलं उरतात आणि 15 फुलांचे हार बनवले तर 10 फुलं उरतात. याचा अर्थ काय, यांच्यामध्ये कॉमन फरक बघा किती आहे. बघा, इथं 8मधून 3 गेले 5, 12मधून 7 गेले 3, म्हणजे काय झाला, हा जो 5 आहे हा 5 काय झाला, हा कॉमन फरक झाला. हा काय झाला, कॉमन फरक झाला. मग अशा वेळेला काय करायचं असतं, या 120मधून जो कॉमन फरक आहे, जो कॉमन फरक आहे तो कॉमन फरक वजा करायचा असतो. म्हणजे 120मधून मी किती वजा करणार, 5, म्हणजे किती पाहिजे ती संख्या 115. म्हणून माझं उत्तर काय येणार आहे, 115. बघा, आपण आधीच्या उदाहरणात काय करत होतो, डायरेक्ट फरक वजा करत होतो, पण इथं प्रत्येक वेळेला शिल्लक राहणारी संख्या वेगळी आहे. म्हणून मी काय केलं, इथं कॉमन फरक काढला आणि हा कॉमन फरक काय करायचा, लसावीमधून वजा करायचा. इतकाच फरक आहे या उदाहरणात. पुढे बघा, याच प्रकारचं एक उदाहरण आहे. एका गोदामात काही बाटल्या आहेत. जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात. 30 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 22 बाटल्या उरतात आणि 36 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 28 बाटल्या उरतात. तर गोदामात एकूण बाटल्या बघा. पुन्हा मला काय करावं लागेल, इथं लसावी काढावी. बरोबर, बघा इथं काय करावं लागेल, लसावी काढावी. आता हा लसावी कशाचा काढायचा आहे, किती बाटल्यांचा बनणार आहे आपण, 24, त्याच्यानंतर 30 आणि त्याच्यानंतर 36. ठीक आहे, मग बघा 24चे अवयव पाडतो बघा, 2 गुणिले 12, 12 म्हणजे पुन्हा 2 गुणिले 6 आणि 6 म्हणजे पुन्हा 2 गुणिले 3, 2 2 4, 4 2 8, 8 3 24. थोडंसं डायरेक्ट आपल्याला हे करता येतं. 30 याचा अर्थ काय, 2 गुणिले 15, पुन्हा 15ची फोड 3 गुणिले 5 म्हणजे 5 3 15, 15 2 30. 36ची फोड काय झाली, 2 गुणिले 18, 18ची फोड काय झाली, 2 गुणिले 9, 9ची फोड काय झाली, 3 गुणिले 3. बघा 3 3 9, 9 2 18, 18 2 36. असं आपल्याला पटकन फोड करता येईल. मग आता बघा, यांचा मला काय करायचं आहे, लसावी काढायचा. मग लसावी काढायचा याचा अर्थ काय झाला, बघा लसावी काढायचा याचा अर्थ सामायिक पण पाहिजे असामायिक पण पाहिजे. मग याच्यात पहिला आपल्याला सामायिक बघा, हे 2 सामायिक आहे. बरं, आणखी कुठलं सगळ्यात आहे का, इथं बघा 3 3 3 म्हणजे 3सुद्धा सामायिक आहे. आता 2मध्ये सामायिक कुठं आहे का बघा, इथं बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे याच्याबद्दल सुद्धा मी 1 घेतो. आता राहिलं काय,
हे 2 राहिलं, हे 5 राहिलं आणि हे 3 राहिलं. म्हणजे काय झालं बघा, 3 दोन्ही बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 पंचे 120, 120 त्रिक 360. म्हणजे लसावी काय आला 360. बरं, आता हे बघितल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, इथं आता प्रत्येक वेळेला शिल्लक राहणारी संख्या वेगळी आहे, मग मला कॉमन फरक काढावा लागेल. आता कॉमन फरक याचाच अर्थ काय, जेव्हा मी 24 बाटल्यांचा खोका बनवतो तेव्हा 16 बाटल्या उरतात, म्हणजे 16 बाटल्या उरतात. 30 बाटल्यांचा खोका बनवला असता 22 बाटल्या उरतात, आणि 36 बाटल्यांचा खोका बनवला असता 28 बाटल्या उरतात. म्हणजे याच्यामध्ये कॉमन फरक काहीतरी आहे ना. मग आता हा कॉमन फरक किती आहे बघा, 24 वजा 16 8, 30 वजा 22 8, 36 वजा 28 8. म्हणजे मला 8 काय मिळाला, 8 हा कॉमन फरक मिळाला. 8 हा काय मिळाला, कॉमन फरक मिळाला. मग मला काय करावं लागतं, या 360मधून कॉमन फरक वजा करावा लागेल. 360मधून जो काही कॉमन फरक आहे तो वजा करावा लागेल. मग आता 360मधून कॉमन फरक किती आहे 8. मग 360मधून 8 कमी केले म्हणजे वजा केले तर उत्तर किती येणार आहे 352. म्हणून एकूण बाटल्या किती होत्या, एकूण बाटल्या 352 होत्या. सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण मसावी लसावी या प्रकरणाचे बघा, मसावी लसावी या प्रकरणाचे भाग 1 आणि भाग 2 हे 2 भाग घेतलेले आहेत. दोन्ही भाग तुम्ही बघा, ठीक आहे. आणि याद्वारे सगळी उदाहरणं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. थांबूया आपण, थँक्यू.